कॉम्प्लेक्सचा जो विषय आहे, हा गेल्या किती पहिली वेळ नाही, पाणी जाण्याची पहिली वेळ नाही. याच्या दरवर्षी किंवा 1-2 वर्ष फक्त मध्ये जातं, नाही तर या व्यापारी संकुलातल्या व्यापाऱ्यांचं दरवर्षी नुकसान आहे. पण नुकसान काय होतं, एक तर दिवाळीचा पिरियड असतो, हे व्यापारी लोक माल भरून ठेवतात दिवाळी निमित्त, आणि हे जर असं पाणी नेलं म्हणजे त्यांचं काही लाख रुपयाचं नुकसान होतं. आणि याने 4-5 वेळेस ह्या गोष्टी झालेल्या आहे. त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस सत्तेवर होतो, म्हणजे पदवर होतो, आता प्रशासक आहे याच्यावर, आणि प्रशासक कोण चालवतं, तर इथले सगळे सत्ताधिकारी पालकमंत्री हे चालवतात सगळं. तर ह्या ज्यावेळेस याच्या ज्या गोष्टी आहे का, इथं कॉम्प्लेक्सवरचं पाणी जे छतावून बाहेर जायला पाहिजे ड्रेनेज मध्ये, तेच पाणी लोकांच्या कॉम्प्लेक्स मध्ये जातं. प्रशासनाचा असा कोणता प्लॅन आहे का तो पाणी विल्हेवाट लावायची का व्यापाऱ्याच्या दुकानात घालायचं? त्यानंतर रोडवरचं पाणी, रोडवरचा हा जो छत्रपती शिवाजी महाराज चौक, हा मेन चौक आहे शहरातला, वरून सगळ्या रोडून येणारं पाणी इथं जमा होतं. मग जर तुम्हाला जर म्हणजे हवा मोठे आणि तुम्ही सवयची वाटेवर राहिले, तुम्हाला जर ज्यावेळेस कळतंय का पाणी आपल्याकडे फ्लो जादा आहे, मग पाणी जादा पास झालं पाहिजे, तुम्हाला ड्रेनेज मोठ्या करावं लागणार ना. त्या तुम्ही करतीच नाही, त्याच्यामुळे पाणी वाढणार कुठून? ज्यावेळेस तरी प्रशासनाचे कामकाज मला चांगलं वाटलं नाही, तर मागच्या वेळेस मला फोन लावून बोलावं लागायचं, कारण इथे या कर्मचाऱ्यांना साहेब इथे या म्हणजे सांगावं लागायचं, तरी साहेब 1-1 दीड तास तरी पहिले यायचे. पण परंतु आता ज्यावेळेस फोन झाला साहेबांना, एक 5-10 मिनिटात